नमस्कार. तुम्हाला ठाऊकच आहे की परमेश्वराने जगातील सर्वांचा दिवस 24च तासांचा बनवला आहे. व्यक्ती गरीब असो किंवा श्रीमंत, सुशिक्षित असो किंवा अशिक्षित, उत्साही असो किंवा निराश, प्रत्येकाकडे रोज फक्त 24च तास असतात. मात्र केवळ 3% लोक ह्या 24 तासांचा योग्य वापर करून स्वतःची स्वप्न वास्तवात आणतात. तुम्ही सुद्धा तुमच्या वेळेचं व्यवस्थापन सर्वोत्तम करावं यासाठी हा खास व्हिडिओ, आणि तोही मी अनुभवाने सांगणार आहे काही विशेष टिप्ससह. नमस्कार, माझं नाव आहे विवेक मेहत्रे. आपण मला प्रकाशक, व्यंगचित्रकार, संपादक व मोटिवेशन कोच म्हणून ओळखता. आपण जर प्रथमच या चॅनेलवर आला असाल तर आपलं मनपूर्वक स्वागत. आमचं हे चॅनेल सबस्क्राईब तर कराच, पण यापूर्वीचे इथले अनेक उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून वेळ काढा. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की वेळ वाचवता येत नाही किंवा वेळेची बचत करून ती वेळ नंतरच्या दिवसांसाठी साठवूनही ठेवता येत नाही. वेळेचं फक्त सुयोग्य व्यवस्थापन करता येतं. फार कमी लोकांना ते जमतं. पण हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात तर तुम्हालाही त्यातून स्फूर्ती घेता येईल. सर्वप्रथम आपल्याला आपली उद्दिष्ट ठरवून त्यानुसार आपली लक्ष्ये तयार करता यायला हवीत. तुम्हाला कोणती विशिष्ट गोष्ट साध्य करायची आहे, ती गोष्ट का हवी आहे, खरंच ती हवी आहे का, व ती गोष्ट किती प्रमाणात हवी आहे, हे सर्व तुम्ही ठरवायला हवं. त्यानुसार त्या सर्व बाबी कागदावरती नोंद करून ठेवायची सवय लावायला हवी. संपूर्ण नियोजन करतानाच पुढे येणाऱ्या दिवसांचेही सकाळ ते रात्र या क्रमाने सविस्तर नियोजन लिहून ठेवण्याची कृती करायला हवी. त्यानुसार खरंच जर दररोज तुम्ही वागलात तर स्वतःची पाठही तुम्ही थोपटायला हवी, कारण दुसरा कोणीही तुम्हाला बक्षीस द्यायला किंवा तुमचं कौतुक करायला येणार नाही. तेव्हा वेळ व्यवस्थापनाकरिता स्वयंप्रेरणेसाठी उद्दिष्ट, नियोजन व स्वतःला बक्षीस देणे हे 3 टप्पे तुम्ही लक्षात ठेवायला हवेत. अनेकदा असे होते की सर्वच कामे तुम्ही एकट्याने करू शकत नाही किंवा ती कामे पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ नसतो. म्हणूनच त्या कामांची यादी करून त्यांचा प्राधान्यक्रम म्हणजे प्रायोरिटी तुम्ही ठरवायलाच हवी. त्यासाठी तुमच्या कामांच्या यादीतील बाबींची 4 प्रकारांमध्ये विभागणी करा. हे 4 प्रकार असे असतात: तातडीची आणि महत्वाची कामे, महत्वाची पण तातडी नसलेली कामे, तातडीची पण फार महत्वाची नसलेली कामे, आणि चौथा प्रकार असतो तातडी नसलेली व फार महत्वही नसलेली गौण कामे. ह्या 4 प्रकारांचा एक तक्ता करता येतो. तो हा असा दिसतो. अशा 4 याद्या नियमित केल्यामुळे आपला मानसिक व शारीरिक ताण कमी होऊ शकतो. आमच्या समय विवेक ह्या प्रभावी कार्यशाळेत आम्ही हे सारं सविस्तर शिकवतो व या 4 प्रकारातील सर्वात महत्वाचा कामांचा चौकोन कोणता हेही शिकवतो. तुम्ही तुमच्याकडे असलेला वेळ वाढवू शकत नाही किंवा दिवसाचे जास्त तासही मिळवू शकत नाही. त्यामुळे तुमच्याकडे असलेला वेळ तुम्ही अधिक कार्यक्षमतेने कसा वापरता हे महत्वाचे आहे. तुम्ही वेळखाऊ कामे किंवा जी कामे तुम्ही स्वतः करत बसण्याची आवश्यकता नाही ती कामे तुम्ही अन्य योग्य त्या व्यक्तीकडे सोपवण्याची गरज आहे. त्यामुळे वाचलेला तुमचा वेळ तुम्ही अन्य जबाबदारीच्या व महत्वाच्या कामांसाठी वापरू शकाल. म्हणूनच तुमच्या कामांची माहिती असलेल्या विश्वासू व्यक्तीचा आधी शोध घ्या व त्या व्यक्तीला त्या कामांसाठी नेमा. वेळ वाचवण्यासाठी सगळीच कामे पुढे ढकलायची आवश्यकता नसते. तसेच सर्व कामांमध्ये मोठे बदल करण्याची गरज नसते. प्रथम तुमच्या कार्यपद्धतीमध्ये छोटे छोटे बदल करायला सुरुवात करा. जसे की 15 मिनिटं लवकर उठणे, मोबाईलवर सध्यापेक्षा 15 मिनिटं कमी वेळ घालवणे. यामुळे काय होईल तर रोजची 30 मिनिटं म्हणजे महिन्याला 900 मिनिटं तुम्हाला जास्त मिळतील. म्हणजेच प्रत्यक्षात महिन्याभरात तुम्हाला 15 तास तुमच्या महत्वाच्या कामांसाठी आणि आवडत्या गोष्टी करण्यासाठी जास्त मिळतील. अहो, आहात कुठे? हाती घेतलेले एखादे काम किंवा मोठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल याची तुम्हाला स्पष्ट कल्पना असायला हवी. म्हणजेच प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठीची विशिष्ट वेळ मर्यादा किंवा डेडलाईन
तुम्ही मनात ठरवायला हवी. ही कालमर्यादा स्पष्ट दिसावी म्हणून कॅलेंडरवरती किंवा एखाद्या कागदावर लिहून ती सतत डोळ्यासमोर दिसेल अशी व्यवस्थाही तुम्ही करायला हवी. अलीकडे तर वेळ व्यवस्थापनाची चांगली ॲप्सही उपलब्ध आहेत, ती तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता. आता एका वेगळ्या मुद्द्याबद्दल सांगतो. हल्ली अनेक जण एकाच वेळी अनेक कामं करताना दिसतात. जेवतानाही समोर टीव्ही सुरू असतो, दुसऱ्या हाताने मोबाईलवरती सर्फिंग चालू असतं. यालाच ते मल्टीटास्किंग असं म्हणतात. पण प्रत्यक्षात ही मल्टीटास्किंगची संकल्पना तुम्हाला कार्यक्षम बनवत नाही. तुमचा वेळ तर वाचत नाहीच, पण उलट तुमची कामं अशा मल्टीटास्किंगमुळे कमी गुणवत्तेमध्ये पूर्ण होतात. कामांची गती कमी होते. अनेक कामे एकाच वेळी करताना तुमचे लक्ष 2 किंवा अधिक कामांमध्ये विभागले जाते. त्यामुळे तुमचा मेंदू एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतरत्र भरकटतो व पुन्हा एकाग्र होण्यामध्ये वेळ जातो. मल्टीटास्किंगमुळे काही कामं यंत्रवत होतात व तुमची सर्जनशील विचार करण्याची क्षमता हिरावून घेतली जाऊ शकते. तेव्हा शक्यतो मल्टीटास्किंगच्या मोहात अडकू नका. तुम्ही सतत तुमच्या आयुष्यातील तुम्ही निवडलेल्या उच्च ध्येयांच्या प्राप्तीसाठी नियोजनबद्ध प्रवास करायला हवा. तशाच कृती दररोज ठरवून करायला हव्यात व तुम्हाला मागे खेचत असलेल्या गोष्टी कमी कमी करत थांबवायलाही हव्यात. म्हणजेच तुमच्या दैनंदिन कृतींना तुम्ही तुमच्या ध्येयांशी जोडायला हवे. वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी कोणत्या व तुम्हाला ध्येयाकडे नेणाऱ्या गोष्टी कोणत्या याच्या 2 याद्या आजच तयार करा. तुम्ही सध्या ज्या ज्या लोकांसोबत वेळ घालवत आहात त्यांची नावे विभागून ह्याच 2 याद्यांसोबत लिहा. म्हणजे तुम्हाला हेही ठरवता येईल की कोणाला टाळायचं आणि कोणासोबत जास्त वेळ व्यतीत करायचा. 2 महत्त्वाच्या बाबी तुम्हाला तुमची कामे वेळेत करण्यापासून रोखत असतात. त्या बाबी म्हणजे विचलित करणारी मोहमयी आकर्षणे व कामं विलंबाने करण्याची मानवी सवय. यालाच डिस्ट्रॅक्शन व प्रोक्रॅस्टिनेशन असंही म्हणतात. सोशल मीडिया, मोबाईलवर अखंडपणे येणारी नोटिफिकेशन्स, वेळ खाणारे मित्र, नातेवाईक, चकाट्या पिटणारे सहकारी यापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवायला हवे. विशेषतः अतिमहत्त्वाची कामे करताना तुम्ही तुमचा मोबाईलसुद्धा तुमच्यापासून थोड्या लांब अंतरावर ठेवायला हवा. त्यावेळी तुमचा मेंदू फक्त तुमच्या कामावरच लक्ष केंद्रित करेल अशी व्यवस्था तुम्ही करून ठेवायला हवी. आवश्यकता भासली व शक्य असेल तर अशी महत्त्वाची कामे करताना तुम्ही तुमच्या खोलीचे दारही आतून बंद करून व्यत्यय येऊ न देता कामे पार पाडायला हवीत. दिवसाच्या कामांचे आदल्या दिवशी पूर्ण नियोजन करून ठेवणे ही वेळ व्यवस्थापनाची महत्त्वाची युक्ती आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी उठल्यावर आपण नेमके काय काय करायचे आहे, ते कधी करायचे आहे याची कल्पना तुम्हाला स्पष्ट असते. त्यामुळे तुमचा वेळ वाया जात नाही. तसेच प्रत्येक आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही पुढच्या आठवड्यातील कामांचे नियोजन तुम्ही करून ठेवायला हवे. वेळ व्यवस्थापनाबाबतचे आमचे काही अन्य व्हिडिओसुद्धा याच आपल्या चॅनेलवर आहेत, ते सुद्धा त्यासाठी अवश्य पहा. कामं करताना उत्साह वाटावा यासाठी आदल्या रात्री शांत आणि पूर्ण झोप घेणे आवश्यक असते. मोठी कामे पार पाडतानाही मध्ये मध्ये काही वेळानंतर थोडासा ब्रेक घ्यावा. त्या 5-10 मिनिटात उठून थोडं फिरणं, चहा कॉफी पिणं, संगीत ऐकणं यासारख्या गोष्टी केल्यात तर नक्कीच ताजेतवाने व्हाल. त्यामुळे नंतर कामाची गती वाढवून ते काम प्रभावीपणे पूर्ण करता येईल. तुमच्या समोर येणाऱ्या कामांना व सर्वच गोष्टींना होकार देत जाऊ नका. नाही म्हणायला शिका. दिरंगाई न करणे, मोहमयी गोष्टींना वेळीच नाकारणे व एकाच वेळी अनेक कामे करण्यास नकार देणे हे सारे तुम्हाला जमायला हवे. अचानक समोर येणाऱ्या व फार महत्त्वाच्या नसणाऱ्या कामांना तुम्ही नाही म्हणायलाच हवे. नवे कोणतेही मोठे काम हाती घेण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून असलेल्या कामांच्या यादीकडे लक्ष द्या. ती नवी कामं तुमच्याऐवजी अन्य कोणी करू शकत नसेल तर ती विलंबाने करण्याचे ठरवा. काही माणसे हातातील सर्व कामं 100% परिपूर्ण बनवण्याचे ठरवतात. त्या प्रयत्नात ती कामं पूर्ण करण्यासाठी प्रदीर्घ वेळ जातो. त्यांचा सर्व वेळ तपशिलामध्ये वाया जातो.
काही परिस्थितीमध्ये कामं परिपूर्णतेने करणे आवश्यक असते, पण काही कामं वेळेत होणं हे जास्त महत्त्वाचं असलं तर परिपूर्णतेचा आग्रह पकडून ठेवू नये. सर्व काही सर्व वेळ परिपूर्ण करण्याच्या आग्रहामुळे निराशा येऊ शकते आणि कामही वेळेत पूर्ण होऊ शकत नाहीत. तुम्ही दरवेळी हा निर्णय घ्यायला हवा की त्या क्षणी उत्पादकता महत्त्वाची आहे की परिपूर्णता, आणि योग्य उत्तराचा शोध घेऊन त्यानुसार तुमचं ते काम तुम्ही पूर्ण करावे. ठरवलेली किंवा नेमून दिलेली तुमची कामे पार पाडत असताना त्या कामांच्या कल्पनेने दडपणाखाली दबून जाऊ नका. जेव्हा तुम्ही एक विशिष्ट कालमर्यादा समोर ठेवून महत्त्वाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तणाव येणे स्वाभाविक असते. पण जर मनोमनी ठरवलेत व कामावर पूर्ण लक्ष केंद्रित केले तर ते काम नक्की योग्य प्रकारे पूर्ण होईल अशी खात्री बाळगा. सतत कार्यमग्न राहिल्याने कधी कधी निराश वाटू शकते, त्यामुळे कामाची गतीही कमी होऊ शकते. अशा वेळी प्रेरणा देणाऱ्या व्यक्ती, सहकारी, प्रेरणा देणारे मित्र यांची मदत घ्यावी. प्रेरणादायी पुस्तके वाचावी किंवा आमच्या ह्या चॅनेलवरील प्रेरणादायी व्हिडिओ जरूर पाहावेत. त्यामुळे मनावरची मरगळ झटकता येईल. निव्वळ टीका करणे, त्रागा करणे, तुलना करणे ह्या गोष्टी टाळल्या तर प्रत्येक क्षणी प्रत्येक कामात तुम्हाला आनंदी गोष्टी दिसतील. तुम्ही काम करत असताना बरे वाटणे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही अधिक उत्पादनक्षम असाल व कमी वेळात जास्ती कामं पूर्ण करू शकाल. तुमच्या वेळेच्या व्यवस्थापनात तुमच्याखेरीज अन्य दुसरा कोणीही बदल घडवून आणू शकणार नाही. हे सर्व मुद्दे जाणून तुम्ही जर त्यात पारंगत झालात तर हमखास वेळेचे व्यवस्थापन करणारच याची मनाशी खात्री बाळगा. जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या पुढच्या कामांचा तणाव जाणवेल, वेळेची कमतरता भासेल किंवा खचल्यासारखे वाटेल तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ पहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, इतरांसोबत शेअर करा व आमचं हे चॅनेल न विसरता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या प्रेरणादायी व्हिडिओच्या निमित्ताने. तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा.